नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली लोकदेवता मानल्या जाणाऱ्या देवतेची कथा। श्री खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड। आज आपण पाहूया त्यांचा पराक्रम, मल्ल आणि मणी राक्षसांवर केलेला। ही कथा फक्त युद्धाची नाही तर चांगल्या शक्तीच्या विजयाची आहे। चला सुरुवात करूया या दिव्य पौराणिक आणि प्रेरणादायी कथेला। पुराणानुसार सह्याद्री पर्वत परिसरात मल्ल आणि मणी राक्षस राहत होते। ते अत्याचार करत लोकांना त्रास देत, देवपूजा थांबवत अहंकार वाढवत होते। त्यांची शक्ती दिवसेंदिवस वाढत होती आणि जग अंधारात बुडत होतं। देव, ऋषी आणि साधू घाबरले होते। सर्वांनी मिळून शंकरांना प्रार्थना केली। भगवान शंकरांना विनंती करण्यात आली, मल्ल आणि मणी नाश करण्यासाठी। हे महादेव, रक्षा करा आम्हाला आणि धर्मशांती पुन्हा प्रस्थापित करा। महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तेजस्वी रूपात अवतार धारण केला। तोच रूप म्हणजे मल्हारी मार्तंड, आपल्याला माहीत असलेला खंडोबा। खंडोबांनी पराक्रमी कवच घातले, हातात खडक घेत युद्धसज्ज झाले। त्यांच्यासोबत शिवगणांची सेना होती। नंदी वाहनावरून ते निघाले। जेजुरीच्या डोंगरावर महायुद्धाची तयारी संपूर्ण विश्वात दिसत होती। राक्षसांची सेना हजारोंच्या संख्येची, प्रचंड शक्तींनी भरलेली आणि उग्र। युद्ध सुरू होताच वाळू उडत होती, डोंगर हादरवत गर्जना ऐकू येत। मल्ल गरजून म्हणाला, शंकर थांबवणार मला या जगात कुणीही नाही। खंडोबा स्मितहास्य करत म्हणाले, धर्मासाठी उभा राहतो, अधर्म जिंकत नाही। या शब्दांनी युद्ध आणखी उग्र झालं। खंडोबाचे प्रहार पर्वत फोडतील असे। दीर्घ युद्धानंतर मल्ल पराजित झाला। तलवारीखाली त्यांचा अंत जवळ आला। मरता मरता मल्ल म्हणाला, देवा, माझा अभिमान माझ्या नाशाचं कारण ठरला। माझे स्मरण लोकांनी करावे म्हणून एक आशीर्वाद द्यावा, ही विनंती माझी। खंडोबांनी त्यांची विनंती मान्य केली। आजपासून तुझं नाव जोडलं जाईल, माझ्या नावात मल्हारी असेल पुढे, आणि तुला पूजा मिळेल जेजुरीतही। आजही खंडोबा मल्हारी मार्तंड या नावानं ओळखले जातात सर्वत्र। हा मल्लाच्या पराभवाचा साक्ष आहे, धर्माच्या विजयाचं दिव्य चिन्ह आहे। मणी राक्षस हे पाहून पुढे आला, पण त्यांच्या मनात अहंकार नव्हता। तो खंडोबाच्या चरणी नतमस्तक झाला आणि क्षमा मागून शरण आला। देवा, मी भक्तीचा मार्ग शोधतोय, कृपा करून मला माफी द्या। खंडोबांनी त्याला क्षमा दिली आणि विशेष आशीर्वादही प्रदान केला। आजपासून तू माझा ध्वजाधिकारी म्हणून ओळखला जाशील नेहमी। जिथं जिथं माझी मंदिरं असतील तिथं तुझं स्थान कायम राहील। खंडोबा यात्रेतील उंच ध्वज मणी राक्षसाचा प्रतीक मानला जातो, जो भक्ती, नम्रता आणि शरणागतीचा छान संदेश जगाला देत राहतो। राक्षसाचा नाश झाला अखेर आणि जगात पुन्हा शांती आली। देव आणि सर्व लोक आनंदले, खंडोबाचं गुणगान करत राहिले। जेजुरीच्या गडावर उत्सव रंगले, बिजोरी उडत, ढोल ताशे वाजत। खंडोबा पुढे निघाले भक्तांसाठी सुख, आरोग्य आणि विजय देण्यासाठी। ही होती खंडोबा, मल्ल आणि मणी यांच्या दिव्य पराक्रमाची कथा। ती कथा धैर्य, क्षमा आणि धर्म यांच्या सुंदर संदेशानं भरलेली आहे। जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा। अशाच आणखी पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय मल्हारी मार्तंड, जय खंडोबा।